अकोला में सनसनीखेज हत्या का खुलासा। लापता अक्षय नागलकर की हत्या कर शव जला दिया गया। मुख्य आरोपी सहित 4 गिरफ्तार। अकोला शहर के दापकी रोड पुलिस स्टेशन अंतर्गत दर्ज मिसिंग प्रकरण का आखिरकार सनसनीखेज खुलासा हुआ है। बहुचर्चित अक्षय विनायक नागलकर उम्र 26 वर्ष निवासी मारुति नगर बालापुर रोड अकोला, जो 22 अक्टूबर की शाम घर से बाहर जाने के बाद लापता हो गया था, उसकी हत्या कर शव जलाए जाने का सनसनीखेज मामला सामने आया है। इस संबंध में मिली जानकारी के अनुसार 23 अक्टूबर को अक्षय की मां शीला विनायक नागलकर ने अपने पुत्र की गुमशुदगी की शिकायत दापकी रोड पुलिस स्टेशन में दर्ज कराई थी। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस अधीक्षक अर्चित चांडक ने विशेष पथक गठित कर तत्काल जांच के आदेश दिए। कुल 8 विशेष टीमें स्थानीय गुन्हे शाखा, दापकी रोड पुलिस और उपविभागीय अधिकारी के मार्गदर्शन में लगातार 48 घंटे अथक प्रयासों के बाद मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर को हिरासत में लिया गया। पूछताछ में उसने सनसनीखेज खुलासा करते हुए कबूल किया कि उसने अपने साथियों जिसमें ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, कृष्णा भाकरे, आशु वानखडे, शिवा माठाई, आकाश शिंदे और अमोल उन्हाठी के साथ मिलकर अक्षय की हत्या की। आरोपियों ने अक्षय को भौरद स्थित MH30 होटल में पुराने वाद विवाद के बहाने बुलाया और वहीं उसकी हत्या कर दी। इसके बाद ब्रह्मा भाकरे के मोरगांव भाकरे स्थित खेत में बने टीन शेड में शव को जला दिया गया। पुलिस ने फिलहाल मुख्य आरोपी चंद्रकांत बोरकर, ब्रह्मा भाकरे, कृष्णा भाकरे और आशु वानखडे को गिरफ्तार किया है। अन्य फरार आरोपियों की तलाश में पुलिस की टीमें अकोला जिले के भीतर और बाहर छापेमारी कर रही हैं। इस प्रकरण की जांच उपविभागीय पुलिस अधिकारी सुदर्शन पाटिल के मार्गदर्शन में चल रही है, जबकि संपूर्ण कार्रवाई पुलिस अधीक्षक अर्चित चांडक और अपर पुलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी के निर्देशन में संपन्न हुई। महाराष्ट्र 24 न्यूज की ब्यूरो रिपोर्ट। दिनांक 23/10/2025 रोजी दापकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती। त्या मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 6 टीम तयार केल्या, जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं, त्यांचं इंटरोगेशन केलं। त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची MH30 या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली। त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं। तिथे त्या शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं, तिथे त्यांना जाळण्यात आलं। जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला, टीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे, जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये। आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते, त्यापैकी 4 जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे, जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर 4 जणांचा शोध आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहेत। यामध्ये 3 दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे। कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण अकोला पोलिसांनी या मिसिंगमधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे। यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन दापकी रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे, यामध्ये 302चा, आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे। हत्येमागचं कारण काय? या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे, ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज आणि त्यातून तयार झालेले ते आपसी वाद, यातून ते सदरची हत्या झालेली आहे। आरोपीचे नाव? याच्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। चंद्रकांत बोरकर, ब्रह्मा भाकरे, रोहित पराते, कृष्णा भाकरे, आशु वानखेडे, शिवा माळी, आकाश शिंदे आणि अमोल उन्हाळे।